पंढरपूरची यात्रा केली मागच्या वर्षी. काय बोलाल घाटावरती बकासूरच्या दावणीतला महाराजने ते गुलाल घेतला आणि आज मथुरनी पण गट पास केला आणि महाराजनी पण गट पास केला. काय बोलाल? आनंद आहे हो. काय वाटतं माहिती एवढं लांब आलो स्ट्रगल नाही काय ते रात्रभर प्रवास करून काहीतरी सुख भेटलं आल्यावर सर गट पास केलं तेवढं सुख. आता आपणच बोलतो सचिन धरत तुम्ही त्यांच्याच घरी थांबले होते, पण काय असते छोटी मोठी गोष्ट जी घरातल्या असतात त्या आज ना उद्या सॉल्व होणाऱ्या असतात, पण त्याचं ना चित्र विचित्रच लोकांमध्ये पसरलं जातं. काय बोला? कारण का मागे बघा मी तो बकासूर आणि जादू मला वाटतं पळणार होता बिंजोडच्या शर्यतीला, तेव्हा पण खूप काही रील्स किंवा व्हायरल झाल्या होत्या. नक्की काय होतं? नाही झाला होता पहिरा, पण थोडंसं काय आलं की त्या मैदानावरती याला देसाईच्या मैदानात मागच्या वर्षी जी गोठलं लागायला झाली त्यामुळं भेट होतो आम्ही कुठे. शेटला बोललो, शेटनं बोलले नाही आपल्याला यावंच लागेल असं तसं, पण म्हणलं शेटला एवढं ॲडजस्ट करा म्हणलं. त्याच्यामुळे थोडंसं झालं होतं, पण नंतर सगळं क्लिअर झालं काही विषय. आता बघ ना घरच्याच दाण्याला साम्राज्य पण आहे, मग साम्राज्य आणि महाराज हे एकत्र कधी पळाली का? कारण का आम्हाला घाटावरचं नाही अजून तर नाही पळवली, पण 100% एकदा पळू. महाराज कसा कोणत्या साईडने आतून बाहेर खांदी बैल पळते आणि आपलं साम्राज्य तो बी दुई खांदी. मग कधी मुंबईला जर पायरा नाही झाला तर ही गाडी पळताना दिसेल घरचा साज. तीच काय होतं पोरं जर अजून असते ना जिकडं मैदान नसतं ना तर तीच गाडी उतरवणार होतं बैल नसता भेटला. चला तो पायरा तर नाही झाला, पण ह्या पायऱ्याने कमाल करून दाखवलं. कमाल म्हणजे मन हे झालं. एका शब्दावर बैल दिला त्या बलमाच्या मालकांनी पण अजिबात ताण कोणी केली नाही, त्यांनी पण काय आठ नाही टाकली आम्हाला बाकासूर पाहिजे ना असं तसं. मामा स्वतःहून त्यांना बोलले की तुम्हाला एक मैदान बैल देणार नाही. तुम्हाला तिथे महाराजांनी जसं साम्राज्य आणि बाकीचे नंदी नवीन आता चांगले नाव करतात, तसं मुंबईमध्ये अशी कोणती नवीन नंदी जी जुनी नंदी सोडून वाटतं की ते नाव करतात असं सध्या चर्चेत आहे की आता मुंबईमध्ये येऊन जोडी पळती चांगली भुंगा. काय बोलाल? भुंगा सैराटने जो धुमाकूळ घातलाय मुंबईमध्ये, आज प्रत्येक मैदान गेलं तर त्यांची मुलाखत पहिली येते कारण का गुलाल घेतच राहतो. काय बोलाल? नाही गाडी पळती चुकून पळती आणि दोन्ही मालकांचे एवढे संबंध चांगले असतात की ती गाडी कधी फुटत नाही. हां गाडी पळती चांगली आणि बरेच जण आता त्याच्यावर कमेंट पण पडतात ही गाडी फक्त बकासूर मारते. कारण आम्ही कोणाला हरवाय मुंबईमध्ये येतो, आम्ही फक्त प्रेक्षकांच्या मनासाठी येतो मुंबईमध्ये येतो 100%. कारण का बकासूर आपला भुंगा आणि सैराटला जर कोणी हरवणार असेल तर बकासूर आणि घोडचा सर्जा अशा कमेंट्स येतात. काय कमेंट्स वाटले ना थोडं. आज भुंगाचे मालक मिलिंद शेट्टी ते आपल्या बैलाबद्दल देव मानतात आपल्या बैलाला, आणि त्यांच्याच बैलाबद्दल आपले फॅन्स फॅमिली अशी बोलत असेल थोडंफार आपल्या बी मनाला लागतं. कधी मिलिंद शेट दादांशी बोलणं होतं का तुमचं? काय नाही माझं नाही झालं. मोहिल मामांचं असतं बोलून. काय मग कसं काय वाटतं त्यांच्या दावणीतला जो भुंगा आहे आपल्या कोणत्या नंदीपाशी एक नंदी तुम्हाला असं वाटतं की कधी ना कधी त्यांच्या याच्यामध्ये होईल, नियोजनामध्ये येईल? त्यांना काय मागितलं देणारच. मालक ते दिलदार आहेत. महाराज जरी माहिती तरी फक्त आपण अजून बिंजोडमध्ये उतरवलं नाही त्याला. बकासूरचा आता कोणता मैदान आहे तिकडे? रेट ट्रेझर कधी आहे? आज आहे. तिथे कोण आहे मग त्याच्या? तिथलं लाईव्हच दिसलं नाही आज. एम नानांचा राजा आणि बकासूर 1 नंबर गटामध्ये गटपास झालेला आहे. अरे वा, शुभेच्छा. बघा बकासूर पण तिथे गटपास झालेला आहे, त्या महाराज पण गटपास झाले. एका दावणीच्या 2 नंदी गटपास झाले. काय आनंद आहे? आनंद वाटतो ना. आपल्या दोन्ही बैल आज गटासाठी सगळी एवढी जी बैल दिसतात गट पास केलं तरी यांच्या तोंडात आनंद आहे ना, तोच आपला आनंद वाटतो. आज मुंबईमधून येऊन एका आपल्या आवडत्या नंदीने गटपास केला आणि आपला जो म्हणजे आकूर उदयांचा कालीज ज्याला देव म्हटलं जातो तो काय गट पास करतो आणि सेमीसुद्धा पास करतो. म्हणजे बरेच जण बोलतात की कमी झाला, पण बरोबर शेवटी काळ असतो आणि काही अडचणी असतात की प्रत्येक मैदानात आपणच विजयाचा गुलाल घेतला तर बाकीची नंदी पण येतात. काय बोला? बरोबर ना. आम्ही पण प्रत्येक मुलाखती सांगतो दरवेळेस बकासूरच जिकर असं नसतं, कारण त्याला पण एक जीव आहे, त्याला पण त्रास होतो. चला आता आपण जाऊया बलमाकडे, बलमांची पण मुलाखत घेऊया. धन्यवाद. या त्यांची जरा ते अंधाराची जरा पाणी दे रे जरा.